सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा हरि हरि कृष्ण
प्रेमी प्रिय माझ्या बंधू आणि भगिनींनो, सद्गुरु निष्ठ माझ्या माता आणि मित्रांनो, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग तुम्ही सर्व ब्रह्मवेत्याने माझ्या मागे म्हणावयाचा आहे. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघे चिंता वाढली, अवघे चिंता वाढली, अवघे चिंता वाढली, अवघे चिंता वाढली. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. सगळ्यांना ऐकायला येते मला वाटतं, मग तुम्ही बोलत का नाहीये? माझा अभंग नाहीये, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सगळ्यांनी बोलायचं. हा, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. या भावा सापडला, गोया भावा सापडला, या भावा सापडला. गोया भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ जोडीला. पांडुरंगा करू प्रथम नाम,
मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या रूपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सचुरू दास तुका ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वादितं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम नमो जियात्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु शब्दार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास पवधारे जोजी आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुषी चरणशी गुरुंचे दे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करितो हे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे श्री संतांची हे संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत अधिक मासाच्या निमित्ताने मोठी पर्वणी ही तावडी गावामध्ये 1 महिन्याचा कार्यक्रम चालू आहे 1 महिन्याचा कार्यक्रम कुठं आहे काय असं महिनाभर अखंडरित्या कार्यक्रम चालू आहे इतकं सोपं काम नाहीये हे कार्यक्रम अरेंज करणं म्हणजे 4-5 दिवसांचे सप्त्याचे वगैरे ठीक आहे कंप्लीट 1 महिन्याचं नियोजन करायचं इतकं सोपं नाही संतोष बाबा आज ही गोष्ट तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ठेवली आहे तशी तुम्ही बुद्धीमध्ये उतरवली आणि तशा प्रकारे तुम्ही हे करून दाखवलेलं आहे गोष्ट तितकी सोपी नाही खूप भाग्याचे आहोत आपण कारण परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबांसारखा महात्मा या 20व्या शतकामध्ये होऊन गेला आणि ह्या साधूच्या अवतारानंतर आपला जन्म झाला नाही तर इतक्या प्रेमाने इतक्या अट्टहासाने ही गोष्ट तुम्ही कदापि केली नसती इतकी ही सोपी गोष्ट नाही दावडीकर गावाला खूप भाग्यवान आहे तुमचे आजी आजोबा पवित्र असतील तुमची आई पवित्र असेल तुमचे वडील पवित्र असतील नवे आईची पूत सुद्धा पवित्र असेल म्हणून हा भलेची गोष्ट संतोष बाबा तुमच्या टोपऱ्यामध्ये आली धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची सिनेमा थिएटर मध्ये लोक पैसे देऊन जातात इथं फुकट आहे तरी माणसं येत नाही इतकं सोपं नाही लोकांना गोळा करणं गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही सायकलवरती भोंगा घेऊन जर हे करत बसला तिकडे तुम्हाला हाकलून लावतील तिकडे कोणी ऐकायला तुमचं रिकामं नाही
त्या अण्णाला सांगितलं, भाऊ एक महिनाभर कार्यक्रम आहे, जर तुम्ही सांगितलं त्याला, हो तुझी संध्याकाळची तिथं नाश्त्याची सोय केली जाईल, तुझी खायची प्यायची सुद्धा सोय केली जाईल, संध्याकाळी चूल पेटवायची सुद्धा गरज नाही, तू फक्त ये आणि या व्यासपीठावरून काय सांगतात तेवढं फक्त ऐक. तो म्हणतो काय को बोड करता है मैं आता, म्हणजे तू हे काय मला सांगू नको. रस्त्यातील माणसाला ही सांगायची गोष्ट नाही, म्हणून अनादी अनंत काळापासून परंपरागत आपल्या साधू संतांनी उपलब्ध करून ठेवलेलं हे एक व्यासपीठ, या व्यासपीठाला सोडून हा भल्याचा मार्ग सांगण्यासाठी अख्ख्या हिंदुस्थानामध्ये दुसरं कोणतंही व्यासपीठ नाही. विठ्ठल मग 10वा असो, 13व्याचा कार्यक्रम असो, वास्तुशांती असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो, कुठलाही कार्यक्रम असो, अधिक मासाचा कार्यक्रम असो, तुम्ही या आणि ही गोष्ट तुम्ही समजून या. या रे लहान लक्षात घ्या, भरपूर चालू आहे मार्केटमध्ये. कीर्तन प्रवचन म्हणजे करमणूक नाही. टलाट फलाप यंगण बेट 10 हात काकडी 9 हात बी वडाची साल पिंपळाला मनमानी. कीर्तन प्रवचन म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती, हा असा आमचा परिवर्तनाचा सोहळा आहे. विठ्ठल काय म्हणतात तुकाराम महाराज, काय म्हणतात तुकाराम महाराज, प्रस्तुत सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग बघा त्यांची ख्याती. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगात नामदेव. आणि उरलेल्या धर्माचं काम पुढे नेण्यासाठी जगद्गुरु तुकाराम. तुकाराम महाराज म्हणजे साधा साधू नाही, लक्षात घ्या. हे साधू होऊन गेले म्हणून आजही जी पण काही आपली संस्कृती टिकून आहे आणि आजही तुमच्या डोक्यावरती पदर आहे, कारण त्याचं कारण ते आताच्या महिलांचं सोडून द्या. आजी आलं का लक्षामध्ये, हे साधू संतांमुळे आहे, चालू आहे, व्यवस्थित आहेत, पण त्यांचे पवित्र विचार काय आहेत हे पवित्र विचार आमच्या टोकरामध्ये आले का? ते साधू संतांचे जे विचार आहे, तुकाराम महाराज ज्या वेळेला संप्रदायामध्ये आले, संप्रदाय त्यांनी जॉईन केला, संप्रदाय त्यांनी अनुभवला आणि त्यांना जो अनुभव आला तो अनुभव त्यांनी या अभंगामध्ये सांगितला आहे. विठ्ठल काय तुकाराम महाराज सांगतात अभंगातून, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अरे येड लागलं होतं इकडं तिकडं फिरून 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 फिरून, पण कुठेतरी माझ्या आयुष्यामध्ये बाबाजी चैतन्य सारखा महात्मा आला. आईच्या उदयामध्ये जे भजन चालू होतं, सुईंदाईने नाळ कापली, ते भजन माझ्या सद्गुरूने मला जोडून दिलं. कशाला भाग्य उजळणं म्हणतात, कशाला चिंता म्हणतात, आणि चिंता वारणं म्हणजे नेमकं काय? कधी विचार केला आम्ही? ते म्हणतात माझ्या सद्गुरूंना मी शरण गेलो, माझं भाग्य उजळलं, माझी चिंता वारली. कशी वारली? संत दर्शनी हा लाभ
ज्या वेळेला मी परंपरागत साधूला शरण गेलो, पद्मनाभ जोडीला तुटलेलं जोडून दिलं. जोपर्यंत तुटलेलं जोडत नाही, ऐका, जोपर्यंत तुटलेलं जोडत नाही तोपर्यंत परमार्थ सुरू होत नाही. तुमचं कोणाचं काही म्हणणं असू द्या, परमार्थ म्हणजे त्या देवाला साठवणं. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. साधूंच्या मार्फत ज्या वेळेला तुटलेलं जोडलं जातं त्यावेळेला तुम्ही परमार्थ करण्याला एलिजिबल होता. त्याशिवाय परमार्थाची सुरुवात नाही. काय आमचं चालू आहे ते नेमकं काय ते आता पुढे येईल. पुढच्या तासाभरामध्ये आम्हाला फक्त तेवढंच ऐकायचं. खूप भाग्यवान आहे मी, तुकाराम महाराजांसारखा खूप भाग्यवान आहे मी. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबांची पवित्र सर्कल माझ्या भाग्यामध्ये आली. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. बाबाजी चैतन्य सारखी जी चैतन्य परंपरा आहे ती चैतन्य परंपरा तुकोबाच्या भाग्यामध्ये आली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, नाहीतर मराठी गत झाली असती. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, हे साधू संत तुमच्या आमच्या भाग्यामध्ये आले. म्हणून आज आपलं तुटलेलं जुळलं. या मनुष्य देहाला येऊन जीवनाची गोष्ट प्राप्त करायची आहे, ती गोष्ट आज आपल्याला प्राप्त करता आली. तुमचं कोणाचं काही मत असू द्या. जर हे साधू संत विश्वचक्रामध्ये होऊन गेले नसते, जर या साधू संतांचा मार्ग आपण जर अवलंबला नसता तर अशाच मरून पडलो असतो. जी गोष्ट प्राप्त करायची ती गोष्ट आपल्याला प्राप्त करता आली नसती. सांगा ना, काय नेमकं करायचंय आम्हाला कळलं का? काय नेमकं करायचंय? अधिक महिना या, अधिक महिना, अधिक महिना. काय अधिक महिन्याचं महात्म्य आहे? शॉर्ट मध्ये किती जण सांगून देतात. तुम्हाला माहिती ना, सगळी आता फिरती चालू आहे. तिकडं जा तिकडं जा, अधिक महिन्यामध्ये असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. आहे का नाही? तुम्हाला माहिती असेल. अरे बरेचसे फिरायला गेले, आलं का लक्षात? बरेचसे तर माझ्या आईपासून मी तुम्हाला सांगतो, बरेचसे फिरायला गेले. बरेचसे फिरण्याच्या मी विरोधात नाहीये. जी गोष्ट करायला पाहिजे ती गोष्ट आम्ही केली का? कशासाठी अधिक महिना? तुम्हाला तुम्ही हिरण्यकशिपूचं बोलत होता ना कुठेतरी, ते हिरण्यकशिपू. काय नेमकं हिरण्यकशिपू म्हणजे? अहो, मी एक शरीर आहे, हा राक्षस पण आहे. आणि हा जो आहे ना, हा भ्रम आहे. आणि हा भ्रम राक्षस होऊन बसलाय. खरे राक्षस तर दूर सोडा. मी ते म्हणतात कोटी ब्रह्म हत्या येऊन या माता थापत होती. आता ह्याच्या पलीकडचा पापी कोण असेल? अरे या हिरण्यकशिपूला आम्हाला मारायचंय हो. साधू संतांना शरण जाऊन तुम्हाला प्रल्हाद म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. अहो तुम्हीच प्रल्हाद कुठे गेलाय हो काळ्या पाण्याला? तुम्हीच ती गोष्ट माझ्या बाबांचं म्हणणं आहे. बदल जो आहे ना तो या व्यासपीठावरून सांगणाऱ्या मंडळींमध्ये झाला. ऐकणारी मंडळी सोन्याहून पिवळी आहे. चांगला जर विचार केला, सांगणाऱ्याने जर समजून सांगितलं आणि ऐकणाऱ्याने जर समजून घेतलं तो विषय आणि प्रयोजन करणं अजिबात कठीण नाही. अहो बघा, काहीच बोलले नाही का ते? काहीच बोलले नाही. अहो एक टायमाचं पोट भरणं कठीण. एक टायमाचं पोट भरायला सुद्धा भरपूर काम करायला लागतं. त्याच्यापेक्षाही सोपी गोष्ट आहे. बघा जरा बघा. अरे वर्षभरात महिन्याभरातले त्या हिंदू आपल्या मराठी महिन्यातला एक 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 महिन्याचा दिवस कमी केला. एक 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 दिवस करून हा 3 वर्षात 36
आता ह्याच्या पुढे अजून 36 महिने मराठी महिने जातील आणि मग हा परत येईल अधिक महिना, बरोबर ना? कशासाठी? अरे बाकीच्या 36 महिन्यामध्ये तुम्ही एवढ्या उठाठेवा केल्या, कमीत कमी या महिन्यामध्ये तरी ही गोष्ट समजून घ्या. हे जे आहे हे व्यासपीठावरून सांगतात का बाहेर? म्हणून जेवढी धन्यता मी म्हटलं ना, कशासाठी? हे व्यासपीठ असं उपलब्ध होत नाही आणि ज्यांना उपलब्ध झालं ते सांगत नाही. अशा प्रकारे एक दिवस त्यांनी सांगितलंय, बाबा इतर महिन्यामध्ये नाही केलं तर कमीत कमी ह्या महिन्यामध्ये तरी समजून घ्या. काय देव म्हणजे? सांगा ना, काय देव म्हणजे? भावजींनी अभंग घेतला होता, नाम घेता होता होती, नाम 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 नाम, नुसतं ज्यांना काय दुसरं सांगताच येत नाही, नाम नाम. काय नाम आहे? काय नाम आहे? काय नाम आहे? सांगा ना. दुसरं सांगायचं इथे, दुसरं सांगायचं इथे. त्या रेल्वे प्लॅटफॉर्म वरती 8:35 ला ती बरोबर ती ट्रेन येते असते, तिची अनाउन्समेंट होत असते. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती येणारी लोकल ही मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल ठाणे, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकावर थांबते. एक दिवस गेला, तो म्हणतो दुसरा दिवस उलटला, ती बाई तेच बोलते. तिसरा दिवस उलटला तरी पण ती तेच. अरे हप्ता झाला तरी ती बाई तेच बोलते. बाबा म्हणतात त्यांना लाख रुपये पगार आहे, लाख रुपये. 1 लाख पगार असून सुद्धा ती बाई तेच का बोलते? साध्या माणसाला नाही कळलं तरी चालेल, महाराजाला कळायला पाहिजे का नाही? नाम कसला नाम, कुठून आलाय घोटीचा बुवा आणि काय चाललंय? मग सांग ना तुमचं तरी काय खरं आहे ते पण सांगत नाही. सांगा ना, येडी आहे का ती बाई? त्या बाईला विचारले तर ती बाई म्हणते माझी नेमणूकच त्यासाठी झालेली आहे. विठ्ठल या व्यासपीठावरून मी मगाशी म्हटलं, हे साधू संतांनी सांगायला पाहिजे ते या व्यासपीठावरून सांगितलं जातं का? सांगायला पाहिजे का नाही पाहिजे? का काही सांगायला पाहिजे? आई जसं आहे तसं सांगायला पाहिजे का काय पण सांगायला पाहिजे? मग जसं आहे तसं सांगितलं जातं का? आणि जर जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये या नामाचा एवढा दुष्काळ कसा? सांगा ना, सांगितलं जातं? तो जो एसटीचा ड्रायव्हर असतो, एसटीचा ड्रायव्हर तो असाच गण्या भोप्याचा असतो का क्वालिफाईड असतो? क्वालिफाईड असतो ना. त्याला असं जा बाबू जा आणि असा चुकला असं त्याला केलंय का? त्याला काहीतरी इंटरव्ह्यू वगैरे घेऊन त्याला तिथं ठेवलं. अरे 70-80 लोकांचा जीव त्याच्यावरती असतो रे. 70-80 लोकांचा जीव. इथं एक माणूस उभा राहतो, बघा ना, एक माणूस फक्त बोलायचं असतो, बाकी सगळ्यांनी गप मुकाट 1 तास ऐकायचं असतं. बरोबर आहे का नाही? अरे नाही, ह्या व्यासपीठावरून सांगणाऱ्या माणसांवरती ऐकणाऱ्याचा भरोसा आहे रे. ऐकणाऱ्याचा भरोसा आहे. जसं आहे तसं सांगितलं पाहिजे का कसंही सांगितलं पाहिजे? सांगा ना. महाराजाने जर म्हटलं बैल गाभण, आई महाराजाने जर म्हटलं बैलाला 9वा महिना, बरोबर आहे का नाही? आता महाराज म्हणजे बरोबरच असेल, आहे का? आहे तसं? असंच आहे ना. सांगणाऱ्या माणसाने जर योग्य मार्ग सांगितला, सांगा ना, सांगणाऱ्या जर माणसाने जर योग्य मार्ग सांगितला ना, तर ऐकणाऱ्यांची दशा बदलल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परमार्थ सगळ्यांचा बरोबर चालू आहे का चुकीचा चालू आहे? प्रत्येकाने आपापलं ओळखा. मला कोणाला काही बोट लावायची नाही. पहिला विषय, या डोळ्याने दिसतो तो देव का संतांमार्फत समजून घ्यायचा असतो तो देव? बघा, कालांतराने रूपाचा नाश होतो, स्वरूपाचा नाश होत नाही. लक्षात घ्या, आकाराचा नाश होतो. जे पण काही या डोळ्याने दिसतं त्याचा नाश होणार आहे. आणि जे या डोळ्याने दिसत नाही ती गोष्ट जी आहे ती गोष्ट ही अविनाशी आहे. सर्वनाशी
ती जी गोष्ट आहे ती हरी नाम. हे आपल्याला समजून घ्यायचंय. ज्यांनी नाही समजून घ्यायचंय ना त्यांनी संतांचा काय अजेंडा होता जरा लक्षात घ्या. लोक या नासक्या डोळ्यांनी देव बघायला गेले. या नासक्या डोळ्यांनी काही म्हणतात म्हणे ते श्रीपादाबांवाले का हो, ते म्हणे देव दाखवतात का हो. देव या नासक्या डोळ्यांनी बघायचा विषय, नासक्या डोळ्यांनी देव बघायचा विषय. माझे बाबा सांगतात त्या कोळपिंपरीला असं वरून विमान जातं, विमानाचा फक्त आवाज येतो, विमान दिसत नाही. मी पण त्या बरेलीला जायचो उत्तर प्रदेश मध्ये. असं छोटंसं ते एअरपोर्ट आहे, वरून असे झपाझप 15-15 मिनिटाला विमान जातात. एवढा असा मोठा आवाज की बाबा बाबा असं काहीतरी विमान असेल. वरती बघितलं तर कुठं विमान काय 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 काहीच आता पता नाही. अरे ह्या वरचं आपल्या डोक्यावरून जाणारं उंच विमान ते सुद्धा आपल्याला या नासक्या डोळ्याने दिसत नाही. आणि आम्ही या नासक्या डोळ्याने देव बघायला चाललोय. आम्ही किती ठिकाणावर सांगा ना. देवाशी बघायची गोष्ट आहे, देवाशी बघायची गोष्ट आहे का साधू समजून घ्यायची गोष्ट आहे. जे जे आज तुम्ही बघितलं बघा त्याचा नाश होणारे बघा. आता हे सगळं आहे. मी ते मगाशी तीच नजर लावली बघते मागे काय काय आहे. ह्याच्या विरोध आहे का मीला सांगा ना बरं. ह्याचा विरोध आहे. आज मगासपासून मी आता जवळजवळ 10-15 मिनिटं झाली इथं माझी बडबड चालू आहे. कोण नेमकं बोलतंय? हे जे बोलतंय हे काय? हा कुणाले काही कुणाची प्रतिमा आहे सांगा बरं. उद्या परवा 2-3 दिवसांनी जर कुणाला वारला आणि त्यांच्या घरातल्यांनी जर त्याचा फोटो ठेवला, आता मला सांगा बरं, तो फोटो मध्ये जो पण काय असेल तो कुणाला आहे का कुणाची प्रतिमा आहे? आम्ही कशाच्या मागे लागलो काय हो? आम्ही मागे कशाच्या लागलो? हा मग कोणता देव? कोणता देव? ज्याला आपण निर्माण केलाय तो देव का ज्याने आपल्याला निर्माण केलाय तो देव? आज आम्हाला अनुभव होत नाही. आम्ही भजलो कोणाला? आज आम्ही भजलो कोणाला? घरच्या देवातला देव कमी पडला, घरच्या देवातला देव कमी पडला. चला हनुमान जयंती आली, लांबच रांग हनुमानाच्या मंदिरामध्ये, तितका हनुमंत बिझी. ते झालं. शनी जयंती आली, मला माहिती पण नाही शनी जयंती. अरे बोलतोय जातो ना हॉस्पिटलला, माझी नाईट होती त्या दिवशी, शनिवारीच ती आली होती. एवढी गर्दी आणि मला काय ना काय नंतर हॉस्पिटलला गेल्यानंतर कळलं की शनी जयंती. एवढी लांबच लांब रांगा. बघा बरं कशाच्या मागे लागलं. ते कमी पडले आता आम्हाला. अधिक महिन्याचा मध्ये विषय बोललो, हा जाऊ नये असं माझं अजिबात म्हणणं नाही. पंढरपूर बरोबर ना, अक्कलकोट, अजून काय गाणगापूर, अजून सोलापूरला कोणतीतरी अजून एक आहे, कोल्हापूरला कोणतीतरी आहे. त्याच्या अजून 2-3 काहीतरी माझी आई करून आली आहे. ती आता मला घरी गेल्यावर सांगणार आहे की ती काय 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 करून लागली. कालांतराने उपाधीचा नाश होतो. आलं का लक्षात? स्वरूपाचा नाश होत नाही. उपाधीचं केल्याने सत्कर्म होतं आणि भगवंताचं अनादि अनंत काळापासून परंपरागत चालत आलेलं नामस्मरण घेतल्याने जन्ममरण टळतं, अस्तित्वाची ओळख होते. लक्षात घ्या, माझ्याकडे थेट मार्ग आहे. मी कोणाच्याही मार्गाला गालबोट लावत नाही. म्हणतात सगळं तिथपर्यंत पोचतं, पोचू दे, माझं काहीच म्हणणं नाही. उपाधीचं केल्याने सत्कर्म होतं. बघा आता ते सगळं आम्ही करून आलो, सगळ्या तीर्थाटन आम्ही केली, ती आम्हाला कमी पडली. आता वृंदावनला गेलो काय, इकडं गेलो काय, तिकडं गेलो काय. आताच मी कामानिमित्त वाराणसीला जाऊन आलो, बघितली तिथे मी काय परिस्थिती. अरे उगतच नाही बोलले ते वाराणसी तीर्थक्षेत्री नाश आहे. सांगा ना कशाला बसला आम्ही? कशाला बसला आम्ही? प्रतिमेला बसलं ना, प्रतिमेला बसलं ना. आता मला सांगा ना, मी त्या ह्या प्रतिमा आहे, ह्या प्रतिमेचा मला अनादर आहे का? ह्या प्रतिमेचा मला अनादर आहे का?
कोणाचं तुमचं काही म्हणणं असो बघा, कालांतराने आता हे आता झालंय 2 महिन्यामध्ये होऊ दे, कालांतराने बाबा 10 वर्ष होऊ दे, 15 वर्ष होऊ दे, मी जरा जास्तच बोलतोय, रंग जाऊ शकतो, जाऊ शकतो का नाही? रंग जाऊ शकतो. देवाचा रंग जातो. ज्याच्या सत्तेने हे शरीर चालतंय त्याचा रंग जाऊ शकतो. बघा बघा आमचं काय चालू आहे. हा नाही नाही म्हणताना कालांतराने त्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. नाही जाऊ शकत? जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो? जाऊ शकतो. देव भंगला, तू बरा राहिला बोलायला, काय बोलतोय ते समजतंय का? देव भंगला, ज्याच्या सत्तेने बोलतोय ते बोलायला बरा तू राहिला. देव भंगतो का? देव भंगतो आहे का? आहे सांगण्या ठिकाणावरती आहेत का? आहे. आणि समजून जर समाजाला जर दिलं तर सांगा ना, समजून जर घेतलं तर अहो खऱ्याची माय म्हणून गेले. तुम्हाला सांगतो मी, खऱ्याची माय म्हणून गेली आणि खोट्याची माय जिवंत राहिली, म्हणून हा सगळा आटापिटा चालू आहे. मग महाराष्ट्रामध्ये ऊत आलाय, दगड बाजूला सारला की बुवा, अशा प्रकारे आमच्या बुवांना ऊत आलेला आहे. सांगा ना, का सांगितलं जात नाही? सांगायला पाहिजे का नको? उपाधीचं केल्याने 70 महोत्सव भाऊ फेर कसा चुकेल? फेर चुकायला पाहिजे असेल तर भगवंताचं नामस्मरण घ्यावं लागेल. बघा आता करणीचे करुणा साधन हरीचे म्हणजे मंदिरामध्ये जाऊन मूर्तीच्या पाया पडणे. जरा विचार करा, हरीचं साधन म्हणजे हरीचं नामस्मरण, पण आमच्या अजून लक्षामध्ये येत नाही. आता आमची देव भंगला, मग आता देव भंगल्यानंतर मग भरपूर आक्रोश व्हायला पाहिजे ना, भरपूर एवढा भाव आहे आमचा ना त्या मूर्तीवरती, आहे का? हे बघ आता कुठून मूर्ती आणायची, काय आणायची, त्या आमच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये तर कोणीतरी एकाने ठापकन ठोका घातला, त्याचा काहीतरी होता, मूर्ती भंगली. आमची मंडळी सगळी सोडली आणि पोलीस स्टेशनला गेली. काय मला बोलायचंय तुमच्या लक्षात येतंय का? मूर्ती भंगते, मूर्ती भंगते, देव भंगतो. अरे जेव्हा कारू एक पुढा देखती, हा देव या भावे भजती. पुढे मग तोची विघटली या ताकीदी नाही म्हणून झाला. आता झाला तो देव आणि आणला नवीन दुसरा देव, परत नवीन भक्ती. तुका म्हणे कैचे ज्ञानोबाला दया आली, परंपरा सुद्धा असताना. अरे काय लोकांचं चालू आहे, काय हे लोकांचं चालू आहे, आलं का लक्षामध्ये? अरे हे जे आपण करतोय हे चुकीचं आहे का? अरे पहिली झाली, दुसरी झाली, अननसाचा, ब बदकाचा. अरे आता तू ग्रॅज्युएशन म्हणतो, आता 11वीला गेला तरी अननस आणि ब बदक. आता मरायची वेळ आली ना आजी, आता मरायची वेळ आली, आपली गाडी पुढे जायची कशी? अरे दया आली रे. बघा ना काय ज्ञानोबाची वाट लावली समाजाने, खायला दिलं नाही खायला, आणि तशा प्रकारे जगत जगत समाजाचा रोष. आज जर आम्हाला या व्यासपीठावरून सांगायचं असेल ना भराची गोष्ट, पुढच्या वर्षी आमचे कार्यक्रम लावतील का नाही लावतील या अंदाजाने आम्ही बोलतो. बघा ना इतकं आमचं झालेलं आहे, इतकं आमचं चालू आहे. हा अरे त्यांची खायची मौत केली होती तरी सुद्धा त्या काळामध्ये माझा बाप बोलतोय, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, अरे तो तुझं निर्णय देईल काय?
निर्जीव दगडाची काय करशील सेवा, अरे तो तुझं निर्दैवा देईल काय. गवण्या गुणे फुली पडली गवारा, अरे तीर्थाच्या माहेरा न ओळखती. अष्टोत्तर तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भुवनी नांदतसे. फोकस करायला हृदयामध्ये ना. तो तुझ्या हृदय भुवनी नांदत असे, आणि त्याला ते करायला मी नको म्हणत नाहीये, पण आज हृदय भुवनी नांदत असे. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा तुमच्या भाग्यामध्ये येण्या अगोदर खरंच तुमचं हे चालू होतं का? प्रामाणिकपणे सांगा. मला म्हणायचं नाहीये तुम्ही तुमच्या पहिल्या गुरूंची नावं घेऊ नका, अजिबात मला म्हणायची नाहीये. तो आलं का लक्षामध्ये? मी तुम्हाला सांगतो, माझा जर पहिले गुरु मी तिकडे जर गेलो नसतो आणि मी जर माळ जर घातली नसती ना, मी इथपर्यंत अजिबात पोहोचलो नसतो. पण मी तिकडचं काय बोलतोय का? ह्याचा असा अर्थ आहे का की तिकडचं मी नाही म्हणतो म्हणून? आपली संस्कृती सगळं मान्य आहे, पण इथे आपलं इथं फोकस कधी आपला व्हायचा? त्या मुंड्यांनी सांगितलं, अरे देव जवळी असता जाशी अनाथ था, मुकलासी आता म्हणे ज्ञानदेव. कधी समजायचं? देव खातो देव पितो, देव खातो देव पितो, देव खातो देव पितो. हा, मुक्ताबाई म्हणते काय चालू आहे याचं, काय चालू आहे याचं? अरे हे चुकायचं काय सांगा ना. मी तुम्हाला सांगतो, त्या विठोबाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पांडुरंगाला अशी मिठी जरी मारली ना, ती मारून मारून जरी मेलात ना, नरकाला जावं लागेल. नरकाला जावं लागेल. जन्म मरण फेरा चुकायची ती रीतच नाहीये हो, सुखाची ती रीतच नाहीये. सुखाचा मार्ग हा संतांच्या मुठीमध्ये आहे. नामदेवा काय तुझं चाललंय? उसाच्या शेजारी एरंडाचे झाड मी त्याला म्हणते, तरी काय चिपाडे गोड होती. काय बोलते? काय उदाहरण दिलं म्हणते? कळलं का त्याला? एरंडाचं झाड तुम्हाला माहिती आहे ना, खूप गोड असतं ना. उसाच्या बाजूला खूप गोड असतं ना. नसतं गोड आई, नसतं गोड. हा, नसतं गोड ना. मग आपण त्याला उसाच्या बाजूला लावू, मग गोड होईल का ते? नाही ना, नाही ना. आता मला सांगा बरं, इथं उभं राहून जर तुम्ही इथं आपटत जर बसलात, इथं जर तुम्ही आपटत जर बसलात, हे चुक. कधी कधी सुख मिळेल मला सांगा बरं. आता म्हणजे मी ह्याचा तिरस्कार करतोय का? मी 17 वेळा तुम्हाला ती एकच कुठं सांगते, माझा एकच मुद्दा आहे. सांगा ना, फेर फेर चुके काय मार्ग आहे? तुका म्हणे किल्ल्या मार्ग सांग ना आम्हाला. मार्ग काय? कसा मार्ग पाहिजे हो? हे मी एवढं सगळं बोलतोय, हे बोलण्यामागे माझा काय अर्थ हा ते तुमच्या लक्षामध्ये येते? तुमच्या लक्षामध्ये येते? हा, अरे 83,99,999 योनीमधून तुम्ही या 84 लाखव्या योनीला आला. ही मजा आहे का? ही एंटरटेनमेंट आहे? ही करमणूक आहे? सगळ्या वाटा त्या भगवंताला जात असतील, मी अजिबात नाही म्हणत नाही. मी अजिबात नाही म्हणत नाही. उद्धाराचे बरेच सारे मार्ग असतील. मग या मार्गाने उद्धार होणार का? त्या मार्गाने उद्धार होणार का? या मार्गाने उद्धार होणार का? या मार्गाने उद्धार होणार का नाही होणार मी अजिबात सांगू शकत नाही. पण मग कोणत्या मार्गाने उद्धार होईल बघा. आता मी तुम्हाला सांगतो. विषय आहे वाटेचा. अलग अलग विषय आहे वाटेचा. आणि मग आता तेवढा वेळ आहे का आपल्याजवळ? काय तेवढा वेळ आहे आपल्याजवळ का भावनी? तेवढा वेळ आहे आपल्याजवळ? अहो तुम्हाला सांगतो, 8 तारखेला पावणे 6ला मी मस्तपैकी उठलो आणि फुल रेडी होतो. आता म्हटलं कपडे घातो. आता ते प्रणिताने केलं होतं, यांना आधीच कळवलं बरोबर की नाही तुझं इथे कोणा तू इकडनं बोल बरोबर. ते त्यांना मी काय बोललो नाही अजून.
आलं का लक्षामध्ये? 5:45 बरोबर कोणाला हा नाही म्हणे काकाची तब्येत एकदम सिरियस कोण दिन येईल कैसा नाही या देहाचा भरोसा बघा कशा याच्या भानगडी. आलं का लक्षामध्ये? म्हटलं तर तयारी करतोय काय म्हणे कुठे आहेस तू हॉस्पिटलला आहे का? नाही म्हणे मी घरीच आहे. नाही म्हणे लवकर ये तिकडं पटापट मी घेतली बॅग तिकडं निघालो बघतोय तर यांची काहीच हालचाल नुसते असं गॅस्टिंग म्हणजे त्याला आम्ही म्हणतो तशा प्रकारे होते. हलवलं काय नाही काही नाही म्हटलं आता काय करायचं. पटकन घेतलं उचललं टाकलं कारमध्ये डायरेक्ट आयकॉनला जाऊन ऍडमिट केलं. त्यांनी घेतलं बघितली शुगर कधी यांना शुगर कमी झालेली आहे 25 शुगर आली होती. शुगरची सलाईन लावली पेशंट नॉर्मल आहे का? कोण दिलचं येईल पैसा नाही या देहाचा भरोसा आहे का? नाही तो नाही मर सकता हे शिफारसपत्र आहे तुमच्याकडे आहे का? कधी जाईल सांगता येतंय. मी असू दे ना डॉक्टर मी असू दे ना महाराज उडवलं एखाद्याने तर पोचेल घरी आहे का? सांगता येईल या देहाचं? घडी घडी काळा पवित्र असावं लागतं नाहीतर विषय डोक्यावरून जातो. संतोष बाबा मला असं सांगायचं आहे की या मंदिरामध्ये यायला भरपूर वाट आहे. इकडून वाट आता मी तुम्हाला सांगतो असं मस्तपैकी फिरून मी टू व्हीलरने तुम्ही मला सांगितलं तसं मी भालवरून येऊ शकलो नसतो का? पोहोचलो नसतो का मी? तशा प्रकारे जर मी आलो असतो तर इथं पोहोचलो नसतो का मी? का बरोबर लवकर नसतं बोलले का बरोबर? माझा हा प्रश्न बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या. कसा तेवढा वेळ आहे हा महाराज वेळेवरती यायला पाहिजे. त्यांना माहिती मी वेळेवरती आलेलो आहे. आता फिरून जर आला असतो तर काय पंचायत झाली असती आणि काय माझी लायकी आहे ही तुम्हाला माहिती आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला कळलं आलं का लक्षामध्ये? हा आपली काय आहे ती साधू संतांची कृपा आहे म्हणून श्रीपाद बाबांचा अवतार झाला म्हणून हे शब्द फुटताय नाहीतर हे कधी माझ्या मुखातून फुटायचे? सांगा ना कसा मार्ग पाहिजे? हा फास्ट पाहिजे लवकर जाणारा पाहिजे बरोबर आहे ना? समृद्धी महामार्गासारखा हा पण तिथं ऍक्सिडेंट होता तसा ऍक्सिडेंट न होणारा पाहिजे. जास्त खास खचगे नको जास्त ट्रॅफिक नको. रात्री जरी गेलं तरी कोणी असं म्हणजे आडवं नाही यायला पाहिजे हा वाट लावायला. असे वाट लावणारे भरपूर येतात. असे आमचे मार्ग आहे. तसाही मार्ग नसतो असा थेट मार्ग पाहिजे. आहे का नाही? आहे का नाही? मार्ग सांगितला 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाने. 23 परत 23व्या अभंगामध्ये 3ऱ्या ओळीमध्ये माऊलींनी मार्ग सांगितला. अजपाजपणे उलट प्राणाचा सांगितली ही वाट नाहीये. मुखन बोले कंठन हले जीवान स्मरे राम. हे बाजारामध्ये मिळेल काय
50,000 लाख रुपये घेतात ही मंडळी, त्यांना अजून किती वर्ष तुम्ही पोचणार आहात? माझं काही म्हणणं नाही, त्यांना द्या नका देऊ, आलं का लक्षात? माझं काही म्हणणं नाही, पण हे त्यांनी सांगायला पाहिजे का नको? तुमचं काही मत असू द्या, मी तुम्हाला सांगतो 10,000 रुपये उसने घ्या, 10,000 रुपये, आणि 10,000 रुपये उसने घेऊन त्या महाराजाला सांगा, भाऊ अजपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धारू असेल, हे जे सांगितलंय ना ज्ञानोबाचं, तिथपर्यंत मला घेऊन जा. आणि जर तशा प्रकारे घेऊन जात असेल तर नक्की त्यांचं ऐका, माझं काही म्हणणं नाही. माझं जर 24 कॅरेट सोनं आहे, माझं काही म्हणणं नाही. पोटासाठी संत तशा प्रकारचा जर अनुभव करून देत नसतील तर आपले साधू संत म्हणतात, तुका म्हणे ऐसे लोग आणि कधी ना पहावे त्यांचे मुख. म्हणजे काय? पेटाड्याच्या पाया पडा, पण या धर्मगुरूंची मुस्कट सुद्धा बघू. बघा काही साधू संतांचे आपलं ऐकतंय, म्हणून आपले पण सुद्धा चालले, ऐकतंय. आलं का लक्षामध्ये? काय तुकोबाची अवस्था झाली सांगा ना, काय तुकोबाची अवस्था झाली? काय उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे सांग तुम्ही संत जन, कर समाधान चित्त मध्ये, काय उद्धार पावे. त्यावेळेला बाबाजी चैतन्यासारखा महात्मा पावणी गुरु वारचा पर्वता बाबाजी चैतन्याकडून मला त्या गोष्टीचा बोध झाला. मनुष्य देवाला येऊन जी गोष्ट प्राप्त करायची आहे ती गोष्ट माझ्या नशिबामध्ये आली. माझं भाग्य उजळलं. बोला. अवघी चिंता वारली. चिंता वारणं म्हणजे काय? खूप मोठा विषय आहे. जी खरी चिंता आहे ती राहिली बाजूला, आमची भलतीच चिंता आहे आणि खरी चिंता आम्हाला माहिती पण नाही. व्यासपीठावरून समाजाला उपदेश करणाऱ्यांना चिंता कळत नाही. सांगा ना काय चिंता आहे? सांगा ना काय चिंता आहे? लेकीचं लग्न होणं, लेकीचं पोट विकणं, बोरवेलला पाणी लागणं, हरवलेली गाय सापडणं. मी गाय हरवली आता कुठे शोधा ही चिंता आहे का? सांगा ना कशी चिंता आहे? का किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजीर, काय चिंता आहे? कधी आमच्या लक्षामध्ये यायचं?
हा आम्ही फक्त आणि फक्त उपाधी लक्षात घ्यायचं. उपाधीचं केल्याने सत्कर्म होतं आणि भगवंताचं नाम घेतल्याने जन्ममरण टळतं. अजून सांगतो, भगवंताचं नाव म्हणजे उपाधी. आलं का? माझं नाव कुणाल, कोणी ठेवलं नाव कुणाल? देवाला ठेवलं ना, कोणी ठेवलं असेल? जिने ठेवला असेल, आमच्या हातावर उठत बऱ्यापैकी, जिने ठेवला असेल, बरोबर का नाही? हा आता जे माझ्यासोबत घडलं तेच रामाच्या सोबत घडलं असेल ना? काय हो, तेच कृष्णाच्या पण सोबत घडलं असेल ना? हरी तर भरपूर आहे, हरीच्या पण सोबत काय वेगळं घडलं असेल का? सांगा ना. मग ही भगवंताची नाव आहेत का नाम आहे? अरे हसायला येतं काय आमचं चालू आहे? मला कोणाला काही म्हणायचं नाही, म्हणजे मी रामकृष्ण हरीला काय नको म्हणतो का? पण सांगा ना बरं, अनादिअनंत काळाचं जर नाम आहे, जे अनादि परब्रह्म, असं जर तुम्ही पारायणामध्ये तुमचं मत चालू असतं, मग आता हे रामकृष्ण हरी आम्ही अनादि समजायचं का? सांगा ना. भगवंताची नावं घेतल्याने सत्कर्म होतं आणि भगवंताचं नाम घेतल्याने जन्ममरण टळतं. लक्षात घ्या, नाव जे आहे ते या उपाधीला आपल्या कुटुंबाने दिलं जातं आणि नाम जे आहे ते साधू संतांच्या मुखातून वदवून घ्यावं लागतं. मोठके गुरुमुखे उदय जिथं दिसे, म्हणून या भारत देशाला लाभलेली ही गुरु शिष्याची परंपरा. नाही तर काय गरज आहे? सांगा ना, काय गरज आहे परंपरेची? रामाला वशिष्ठ आणि कृष्णाला संदीपनी ऋषी. सांगा ना, काय गरज आहे? होती का गरज? होती गरज? फक्त जर रामकृष्ण हरीच म्हणायचं तर सांगा ना, उत्तर द्या याची. अरे या गोष्टीवरून साधू संतांचे हाल केले, आलं का लक्षामध्ये? काय बोललं जात नाही म्हणून काय असाच विषय नसतो, खूप आमच्या आतमध्ये असतो, पण सगळं घेऊन जर आले ना तो विषय सांगता येत नसतात. विषय तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आतमध्ये येऊन मग समजतं की किती त्यांना त्रास झाला आणि आम्ही कसं इथून सांगायला पाहिजे. सांगा ना, तुमच्या कुटुंबाचं कोणी काय करू द्या बरं, गप घरात बसा तर कसे तुम्ही बोलाल? हा मग नाम काय नाही का? ही परंपरा काय नाही का? परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चालत आलेलं तत्वज्ञान. बघा, जो निर्गुण निराभास, जेतून उद्भव शब्द ब्रह्मा, आदि नारायण म्हणतीच्या, जो सर्व असा आद्य गुरु, ब्रह्मादयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्रि सोपदेशिषु, अत्रि पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. ब्रह्माने ही गोष्ट भगवंतापासून समजून घेतली, आत्री मुनींना सांगितली आणि आत्री मुनी दत्तगुरूंना सांगितली. दत्तगुरू नंतर सगळे संप्रदाय. लक्षात घ्या, जे मी आज बोलतो आहे, श्रीपाद बाबांचं म्हणणं आहे, सगळ्यांना विसरलं तरी चालेल पण दत्तगुरूंना विसरता कामा नये. दत्तगुरू हे आपल्या संप्रदायाचे मूळ पुरुष आहेत. खूप भाग्यवान आहे, दत्तगुरूंची परंपरा आपल्या भाग्यामध्ये आली. लक्षात घ्या. नारायण बाबा माऊली लक्ष्मण वाजवायचं नाही. जशा प्रकारे मी म्हटलं तर तशा प्रकारे अभंग म्हटला, तशा प्रकारे सगळ्यांनी म्हणायचं आहे. सगळ्यांनी म्हणायचं आहे. अजिबात वाजवू नका, जसं म्हणता येईल तसं म्हणा. ही आपल्या गुरुची परंपरा आहे. आयऱ्या गायऱ्याचं मी सांगत नाही, सगळ्यांनी प्रेमाने म्हणा. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सगळ्यानंद माऊली. बोला, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सगळ्यानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सगळ्यानंद माऊली. शांताबाई माऊली, ओ पंडोबा माऊली, शांताबाई माऊली, ओ पंडोबा माऊली, केरो बाबा माऊली, ओ श्रीपाद बाबा माऊली, केरो बाबा माऊली, ओ श्रीपाद बाबा माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली,
एवढं सगळं इथे हिंडलो असेल, तिकडं हिंडलो असेल, तू तर कधीचा आणि काय आम्ही आधीपासून एवढं सगळं करतोय, तुझं येऊन आमचा गेमच करायला बसलाय. सांगा ना, काय चुकतंय का माझं? प्रत्येक गोष्टीची मी प्रमाण देतो, प्रत्येक गोष्टीची. आणि हे माझं नाहीये, जे पण काय आहे हे माझ्या पूर्वजांचं मी सांगतो. जर माझं काय असताना तुम्ही थोडासा विचार केला असता सांगायला. सांगा ना, काय मार्ग आहे? हे चुकायचा मार्ग काय लक्षात घ्या. शिंक खोकला जांभई आणि इतका वेळ वाया गेला. आलं का लक्षामध्ये? तुम्हीच म्हटलं ना काय ते घोड्याला असा पाय ठेवण्यामध्ये जेवढा वेळ लागतो त्याच्यामध्ये मला अनुभव होतो. तसाच प्रकार आहे ना तो. आहे का इतका फास्ट मार्ग आहे? इतका फास्ट मार्ग आहे का? इतका फास्ट मार्ग म्हणजे नाम. लक्षात घ्या. मुखे नाम हाती बोट. पापे येई जे. बघा आता तुमचा पेपर तुम्ही चेक करा. माझ्या बाबांना भरपूर काम आहे. माझ्या साधू संतांनी सगळं लिहून ठेवलंय. बघा, कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही पट्टण पळून जायला आम्ही विमानाने आलेलो नाहीये. माझं सगळी आपलीच आहे, पण जे कोणी नवीन असतील त्यांनी गोष्ट समजून घ्यायची. आजही आमची पारायण चालू आहे, पण आम्ही मार्गाला मात्र पाठमोरे आहोत. स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे, पापात्मके पापे नरका जायचे, मग माते जेणे पावले ते शुद्ध पुण्य. देव 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 करत आपण जी पण काही खायचे धंदे केले ना, त्याने सत्कर्म होतं. त्या सत्कर्माने स्वर्ग प्राप्ती होते. पण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये राहून दिलं जातं. पुण्य संपल्यानंतर जैसे वेश्या भोगू कौनू वेचे, जशा प्रकारे ती बाजार बसवी बाई, ती बाई जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे तोपर्यंत उभी करते. 850 वर्ष 750 वर्षापूर्वी लिहिलंय बघा. 750 वर्षापूर्वी. आम्ही आमच्या मनात सांगत नाहीये हे. त्यावेळेला लिहिलेलं आहे. जशी ती वेश्या गत करते ना, तशा प्रकारे हे दीक्षितांचा लाजीरवाणा विषय होऊन जातो. लक्षामध्ये येत का नाही? मग जेव्हा पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक. आहो पुरावे तो पुरावे म्हणून आम्ही एवढं सांगतो. सांगा ना, कशाला पाप म्हणतात? कशाला पाप म्हणतात? मी देव आणि तो हिरण्यकशिपू म्हणजे गोष्ट म्हणजे पाप आहे. आलं का लक्षामध्ये? मी देव म्हणता नामाची विनमुख तो नर पापिया, हरी विनय जन्मे तो नरकशी पैठाना. बघा नाही कुठे जाणार पाप केल्याने? मार्ग कोणता? माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. बघा हे कुठं कुठं माणसं गेली. अहो कसं आहे माहितीये का? तुमच्या लक्षामध्ये येत नाहीये. सगळ्यांना ह्याचा चालू आहे विषय. बोलू नये पण सगळा ह्याचा विषय चालू आहे. ओघाने आता मी वाराणसीला माझी कामं करून संध्याकाळचे 8 वाजले होते. ते म्हणे चला आपण जाऊ काल भैरवाला. म्हटलं बघू काय कसं काय. तिकडे गेलो, मस्त मोठी राईन आतमध्ये घुसलो. गाभाऱ्यात तर जाऊनच देत नाही. आता म्हटलं काय जरा बघू परिस्थिती काय. डोकं निघालो तिकडनं. माझ्या तो बरोबरचा एक होता ना, त्याला काहीतरी त्याने त्या दोऱ्या वेळेला बघितलं. तो घेतला ते काळे दोरे. ते काळे दोरे तो त्याच्याकडे बांधायला गेला. पप्पा आता काय असेल? त्याला वाटलं आता हा 20 रुपयामध्ये ऐकेल. त्याने घेतला बांधून. त्याने त्याला दिले 20 रुपये. त्याला सांगायचे 20 रुपये घे. हे काय म्हणजे सांगायची गोष्ट काय? सगळे तुम्हाला तिकडे लुटायला बसलेले. हे मला तुम्हाला सांगायचे तिथे जाऊ नका, माझं अजिबात म्हणणं नाही. सगळ्याच्या सगळ्यांचं हे चालू आहे. जर तुम्ही तिकडं गेला नाहीत ना, त्या कोरोनाच्या काळामध्ये बघा, यांनी पहिले बार ओपन केले आणि त्यांनी ते सगळे तुम्हाला असं वाटतंय मरायची वेळ त्यांची आली होती. मरायची वेळ त्यांची आली. तुम्हाला काय वाटतंय?
त्या विठोबाला रोज दिवसाला 3-3 वेळा कपडे बदलतात. तर ते मग काय ती जी परवी लोक आहेत ती काय आता स्वर्गाला जाणार का? लक्षामध्ये येतोय का विषय? नामापते साधन नाही, ह्याला दुसरा काहीच पर्याय नाहीये हो. पण आमचं कसं झालंय माहितीये का? आम्ही ना प्रारब्ध चुकवण्याच्या मागे जातोय. इथे पण काहीतरी मंडळी असतील, बाबा हे देवाचं केल्याने हे जरा थोडं चांगलं असतं, आलं का लक्षामध्ये? मग ह्या अडचणी येत नाही, त्या अडचणी येत नाही, असंच आमच्या डोक्यामध्ये आहे ना. आलं का लक्षात? नाही, तुम्ही डोक्यातला भूत काढून टाका. प्रारब्धाचा विषय ना हा इतका सोपा नसतो. आलं का लक्षामध्ये? प्रारब्ध तुम्ही आणि तुमचं प्रारब्ध तुम्ही हलवाल, नामाशिवाय प्रारब्ध जाऊ शकतं का? विचार करा ना. तो तुम्हाला माहितीये ना, तो कोण, तो 6 महिने कोण त्या शिरांवरती ह्याच्यावरती पडला होता, बाणांवरती? भीष्म पितामहा. आलं का लक्षामध्ये? अरे 10 जन्मापूर्वी तो एक राजा होता. त्या राजामध्ये त्याला थोडासा अपमानास्पद वाटलं, त्या सरड्याला घेतला आणि असं उडवला. तो सरडा जो आहे तो त्या आपण ते कंपाऊंड घालतो त्या तिथे बघा कसं ते आपलं वही तशा प्रकारे त्याच्यावर तो पडला. 6 महिने तो भरत होता, 6 महिने. आलं का लक्षामध्ये? आणि हा भीष्म पितामहा याला काय होतं? इच्छा मरण असून सुद्धा त्याला 6 महिने तिथं काढावे लागले. आता तो त्या श्रीकृष्णाला तिथं विचारतोय, मला तुम्ही सांगा बरं, तुम्हाला श्रीकृष्ण आवडतो? तो तुम्हाला आवडणारा श्रीकृष्ण त्याच्या समोर होता, तो त्याचं मग दुःख कमी करू शकत होता काय हो? भीष्म पितामहाचं दुःख श्रीकृष्णाने कमी करायला पाहिजे होतं, मग का नाही केलं? केले कर्म झाले त्याची भोगा. पंख हाती ते कवना उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके खाती. ज्ञानेविना लक्षात घ्या, हे सगळे ना हे उपके आहे. मग आम्ही केलं ते वाया गेलं का? हे करू नये का? लक्षात घ्यायचं. आलं का लक्षात? लग्न झाल्यावरती तुम्ही ज्यावेळी नांदायला जाता त्यावेळी तुम्ही नांदले ह्याचा पुरावा काय? सगळ्यांची सेवा, घरात आलेल्या पाहुण्यांची सेवा का अपत्य प्राप्ती? पाहुण्यांची सेवा करायची नाही. जे पण काही आपला पाहुणचार आहे, जे त्या सुनेचं कर्तव्य आहे, जे त्या स्त्रीचं कर्तव्य आहे ते तिने करायचंय, ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. तशा प्रकारे तुम्ही जे केलेलं आहे ते भारत देशाची संस्कृती आहे. त्याने फेर चुकणार नाही. फेर जर चुकावा असं वाटत असेल तर साधू संतांना शरण जावं लागेल. तुकोबा म्हणतात, मी तशा प्रकारे शरण गेलो. आईच्या उदरामध्ये जे भजन होतं ते भजन मला कळलं, ते भजन मी आजमावून बघितलं, माझं चुकलेलं जोडलं, संत दर्शनी आला आणि पद्मनाभ जोडीला. रिझल्ट काय? तुम्ही म्हणता जुळलं, तुम्ही म्हणता जुळलं, त्याचा रिझल्ट काय? सात्विका भरणे रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे. खरंच अर्जुना खरंच श्रीकृष्ण मला वाटत होतं मी वेगळा, तू वेगळा आणि विश्व वेगळं. तेथे एक विश्व एक आपण, ऐसे आलूमालू होते जे तुझे पण. आजही बघा आपल्याला वाटते की नाही, मी वेगळा, हे देव वेगळे आणि विश्व वेगळे. वाटतंय की नाही? आता तुम्हाला वाटतंय तुम्ही देव आहात? तुम्हाला मी सत्यता सांगतो, देव कुठेही काया पाण्याला गेलेला नाही. तुम्ही देव आहात अशी प्रचिती अर्जुनाला आली. मीच देव आहे, मीच ती गोष्ट आहे. मला असं वाटत होतं एक विश्व वेगळं, देव वेगळा आणि मी वेगळा. देव वेगळा, मी वेगळा आणि विश्व वेगळं. तेथे एक विश्व एक आपण. ऐसे आलूमालू होते जे तुझे पण, तेही आटून गेले अंतःकरण. विराले सहसा उधळलेली सुधागरे, जैसा भरलाची समुद्र बरे, तैसे वेळोवेळावर मी बरे उत्संभरित असे. समुद्राला कशा प्रकारे लाटा येतात तशा प्रकारे अर्जुनाला लाटा उसळती प्रेमाच्या आणि पूर आला. सात्विका भरणे रोमांच दाटणे, स्वेदाचे
मन येऊ लागे कापे तो धरारी स्वरूप देखे नेत्री आश्रुत्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी शब्द झाला कंठी मौन वाक्य पुटी धरून राहे टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप एक मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव झाले का परमार्थामध्ये जोपर्यंत या नामाने आठ भाव प्रकट होत नाही तोपर्यंत भगवंत साठवण्याचा परमार्थ तुमच्याकडून सुरू होऊ शकत नाही संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवून ज्या वेळेला हे आठ भाव तयार होतात त्यावेळेला बुद्धी ते प्रबोधाचं नाम घेण्यालायक राहते बरोबर ना का काय चुकीचं बोलतोय त्याशिवाय परमार्थ सुरू होऊ शकत नाही लक्षात घ्या प्रबोधाचं जे भजन आहे ते भजन म्हणजे परमार्थ आहे अनुग्रह आणि प्रबोध या व्यासपीठावरून सांगणाऱ्यांना माहिती नाही लक्षात घ्या ऐसा सात्विक आई आटा भावा परस्परवर तसे हेवा जेणे ब्रह्मानंदाची जीवा राणी पावली व्हायलाच पाहिजे काय व्हायलाच पाहिजे हे असं ऐसी नवपदता माझी भक्ती जर भगवंताच्या नामस्मरणाने हे आठ भाव जर प्रकट होत नसती तर ही भक्ती असू शकत नाही मग कैची होय विषय विरक्ती आणि विरक्ती विना माझी प्राप्ती नोहे निश्चिती उत्तवा आहे का दुसरा मार्ग आहे सांगा ना मला पुरावे द्या दुसरा मार्ग असतील तर नाथ महाराजांचं म्हणणं आहे ही सांडोली भजनावस्था नाना साधने प्रयास करिता माझ्या अनुभवाची वार्ता न सडे आता कल्पांती मुक्ता म्हणे ज्या वेळेला आपण हा देह सोडतो आधी जाते वैखरी आणि मग जातो श्वास मग आमचं जे भजन चालू आहे ते वैखरीचं आहे का श्वासाचं आहे का आम्हाला भजनच माहिती नाही जर मी तुम्हाला ती परंपरा सांगितली त्या परंपरेने जर तुम्ही गेलात आणि तशा प्रकारे जर श्वासाचं जर भजन समजून जर घेतलं तर संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू हे जे तुकोरोबाचं जे मत आहे हे तुकोराम महाराजांचं जे म्हणणं आहे ते म्हणणे तुम्हाला समजेल हे तुम्हाला ही गोष्ट कधी सुद्धा करू शकणार नाही मनुष्य देहाला येऊन फक्त ही आणि हीच गोष्ट कधी पाहिजे दुसरा कुठला इतर मार्ग नाही खूप भाग्यवान आहे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांच्यासारखी पवित्र सर्कल माझ्या भाग्यामध्ये आली लक्षात खूप भाग्यवान आहे मी जर हे संत माझ्या भाग्यामध्ये जर आले नसते कधी या दावडी गावामध्ये माझं हे सांगण्यासाठी माझं कधीही येणं झालं नसतं कधीही येणं झालं नसतं असाच मी 56 कोटी यादव जसे भेंडा कात्रीमध्ये गेले तशाच प्रकारे मी मरून गेलो असतो साध्यासारखा खूप भाग्यवान आहे मी तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला बघा ना जो सुख नित्य प्रकाश विभो नाम रूप आधार मती न लिखे जी ही मती लिखे सो मैं शुद्ध अपार तो जो व्यापक परमात्मा आहे तो परमात्मा बघा त्यांनी काय सांगितलंय ब्रह्मा रवी चंद्र जी पण काही आहेत ना अगदी अपार स्वरूप मम समुद्रासारखं विशाल रूप माझं आहे लक्षात घ्या लहरी विष्णुगम महेश त्या समुद्रामध्ये तशा प्रकारच्या लहरी आहेत ना त्या लहरी म्हणजे विष्णू महेश ब्रह्मा रवी चंद्र वरुण यम शक्ती चैतन्य शक्ती गणेश म्हणजे कुबेर देवता आणि गणेश ह्या ज्या जी नावं घेतली हे सगळे नावं माझ्या उपाधी आहे असं निषदाशांचं म्हणणं आहे काय तुम्हाला तुमच्या बापाने कमी करून ठेवलं फक्त विषयाचे तरी पण भीक मागायची वेळ का आपल्यावरती येते
कुठल्याही प्रकारची कोणी देवो कोणी नाही देवो, जसा आहे तशा प्रकारे आपल्याला मार्ग सांगायचा आहे. दिले तर घ्यायचे, नाही दिले तर नाही घ्यायचे. आम्ही तर घेतच नाही, पण ज्यांचा संग संगतीने थोर लाभ झाला. 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 मोहनी गजरा असं विशाल तुमचं स्वरूप आहे, बाकी दुसरं काहीच नाही. खूप भाग्यवान तुम्ही आहात की हा अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही ठेवत आहात. हे असं कुठं बाहेर होत नाही. व्यासपीठावरून हे तुम्हाला बाहेर कुठं ऐकायला मिळतंय ते स्वतः. खूप भाग्यवान आहे मी, ही मंडळी माझ्या भाग्यामध्ये आली तर कधीही गोष्ट मला कळली नसती. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आज तुम्ही मला येथे आचरण केलं. खूप भाग्यवान आहे मी की जो बऱ्याचसा मार्ग आहे, खरं माझं हेच अस्तित्व आहे. हे जर नसेल तर काहीही नाही. तुका म्हणे आता उपकारापुरता मी त्याच्याही लायकीचा नाही. पण जो परमार्थ भाग्यामध्ये आलेला आहे, बाबांचं म्हणणं आहे तसं तुम्हालाही तशा प्रकारे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. तेच औचित्य साधून संतोष बाबांनी मला फोन केला असं आहे. त्या निमित्ताने माझं या गावामध्ये येणं झालं. तुमचा सगळ्यांचा माझा परिचय झाला. तुम्ही तासभर माझं जे पण काय ऐकून घेतलं, खूप छान प्रकारे तुम्ही ऐकून घेतलं. मत माझं नाही, मत परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचं नाही. ह्या साधू संतांच्या जीवावरती आज अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. त्या साधू संतांचं हे मत आहे. ते मत तुम्ही समजून घ्या. प्रस्तुत सेवेसाठी आपण अभंग लिहून घेतला होता. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शन निहारा पद्मनाभ चोरीला. संपुष्ट हे हृदय पेटी दोन्ही पोटी साठव, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शन निहारा पद्मनाभ जोडीला. भलेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो. तुम्ही आज सर्वजण इथे आला, टाळकरी असतील, सगळे मृदंगमणी असतील, जे पण कोणी सगळे असतील, त्या सगळ्यांच्या चरणामध्ये मी ही सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. उदलेला मज सांगा ते मार्ग दावेला, भ्रांती ही समूळ गेली सुतामुळी वाट, प्रेमचंदे सुधा बरो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरपेठ, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मधुतले, आत्मस्वरूपी घातले हरो दिया. जय विठ्ठल.